माझा मिड डेमध्ये या क्षणाची एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे। ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनंतर महालक्ष्मी रेसकोर्सची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून बळकावण्याचा प्रयत्न होत असून संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकावत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। आणि याच जागेवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। वरळी आणि महालक्ष्मी दरम्यानची मोक्याची जागा आहे महालक्ष्मी रेसकोर्सची, जी जागा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे कारण शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या संबंधी काही आरोप केलेले आहेत। ही संपूर्ण महालक्ष्मी रेसकोर्सची जागा 226 एकरची आहे आणि ही जागा राज्य सरकारच्या एका जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचं जे संबंधित व्यवस्थापन आहे त्यांच्यावर दबाव या बिल्डरकडून टाकला जातो, त्यांना धमकवलं जातंय आणि या जागेवर कमर्शियल स्पेससाठी वापर केला जाणार, त्याशिवाय बिल्डिंग्स शिवाय काही हॉटेल्स उभारण्याचा डाव असल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे। आणि संपूर्ण जर आपण हा महालक्ष्मी रेसकोर्स जर बघितला तर या ठिकाणी थीम पार्क साकारण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा आहे आणि त्यासाठीच्या हालचालीसुद्धा मधल्या काळात केल्या गेल्या होत्या। 226 एकरपैकी 30% जागा ही मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे, 70% जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे आणि त्यामुळे जर थीम पार्क मुंबई महापालिकेला साकारायचा असेल तर संपूर्ण 100% जागा ही आमच्या मालकीची व्हावी यासाठीचं पत्र BMCने राज्य सरकारला मागील वर्षी पाठवलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाकडून हा रेसकोर्स इतर ठिकाणी हलवता येईल का यासंबंधीचा विचार करण्यात आला होता आणि त्यासंबंधी काही पर्यायी जागा होत्या, ज्यामध्ये मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जागा होती, त्यासोबतच खारघर आणि उरणच्या ठिकाणी सुद्धा रेसकोर्स हलवण्याचा विचार होता। मात्र पुढे कुठल्याही हालचाली झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे थीम पार्क खरंच महालक्ष्मी रेसकोर्स इथे होणार का, जर होणार असेल तर ते कधी होणार, रेसकोर्सची पर्यायी जागा नेमकी कुठली असणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संबंधी बिल्डर या ही जागा संपूर्ण जागा हडप करण्याचा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे राज्य सरकार या सगळ्यांची उत्तरं कधी देणार हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन अजित कदमसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।